नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती। आणि हो, तुमच्या प्रतीक्षेची वेळ संपली। कसं काय? पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्यामधील एप्रिल महिन्यातला हप्ता येणार आहे नेमका कुठल्या तारखेला, या संदर्भात आपण चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। मग तुम्ही सुद्धा या विषयासाठी भरपूर व्हिडिओ चाळून परेशान झाला आहात का? तर मग आपण चर्चा करूयात या व्हिडिओमध्ये। सर्वप्रथम मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आपण या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती नवीन असाल, अशाच अपडेटसाठी आपल्याला चॅनलला सबस्क्राइब करायचे आणि बेलच्या आयकॉनला हिट करायचे, यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला पाहूया। तर याच्यामध्ये एप्रिल महिन्यामधला जो लाभ आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, त्याची एक्झॅक्ट डेट आता आपल्या समोर आलेली आहे आणि याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की हा हप्ता येणार आहे कधी। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आपल्याला मिळणार आहे लाडकी बहीण योजनेचा हप्ता। तर हे मी नाही म्हणत, हे ऑफिशियल एक एबीपी माझा यांचं एक वेब पेज आहे, त्या वेब पेजवर सरळ अशा पद्धतीने सांगितलेलं आहे। पहा, आज एप्रिल महिन्याची लाडकी बहीण योजनेचा हप्ता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मिळणार आहे। महिन्याच्या शेवटी लाडकी बहीण योजनेचा हप्ता लाभार्थ्याच्या खात्यावर होणार जमा। विशेष म्हणजे यंदा लाभार्थ्यांची संख्या घटणार की वाढणार असा सवाल उपस्थित होत आहे, कारण मागील हप्त्यात लाभार्थ्यांची संख्या काही प्रमाणात वाढली होती। यंदा किती लाभार्थ्यांना खात्यात रक्कम जमा होणार आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। तर पहा, कुणाला हा लाभ मिळणार आहे, तर याच्यामध्ये त्यांना थोडीशी त्याची डिटेल सांगितली, आपण ती पण पाहूत आणि सगळ्यात पहिले त्याची तारीख पाहू। हे बघा, लाडकी बहीण योजनेचा हप्ता अक्षय तृतीया 2025 मुहूर्तावर मिळणार आहे। म्हणजे कोणत्या तारखेला? 30 एप्रिलला। तर कन्फर्म 30 एप्रिलला तुम्हाला पैसे पडणार आहेत। त्याचबरोबर पहा, महाराष्ट्रातील राज्यातील महिला सक्षमीकरण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024 पासून लागू केली। लोकसभा निवडणुकीतील झाल्यापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुतीसाठी गेम चेंजर ठरली आहे। याबाबत महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी काही दिवसापूर्वी एक्स वर पोस्ट करत म्हटले होते की योजना 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठी लागू आहे। त्यामुळे 65 वर्ष पूर्ण करणाऱ्या महिलांचा लाभ दर महिन्याला बंद होतो। यामुळे लाभार्थीची संख्या नियमितपणे बदलत असते। सध्या 1.20 लाख महिलांना वयोमर्यादा ओलांडल्यामुळे या योजनेतून बाद झालेल्या आहेत। तसंच याच्यामध्ये जवळपास 11 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत। तर याच्या संदर्भात आणखी अपडेट्स आपण आपल्या चॅनलवर घेऊन येणारच आहोत। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त गरजू व्यक्तीपर्यंत शेअर करा आणि अद्याप चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद। भेटूयात नवीन एका व्हिडिओत।